महान त्यागी बाबा झुमदेवजींच्या 105व्या जयंतीनिमित्त भव्य चर्चा बैठकीचे वीरशी येथे आयोजन. मानवी मूल्यांच्या संवर्धनाचा निर्धार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापकांनी सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत महान त्यागी बाबा झुमदेवजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून वीरशी येथे एका विशेष चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बाबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजातील व्यसनाधीनता व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीचे मुख्य आकर्षण आणि चर्चा बैठकीची सुरुवात बाबा झुमदेवजींच्या प्रतिमेचे स्वागत करून आणि सामूहिक प्रणाम करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित वक्त्यांनी बाबांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. व्यसनमुक्तीचा संदेश बाबांनी आयुष्यभर व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी दिलेला लढा आजही तितकाच प्रासंगिक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. अंधश्रद्धेचे निर्मूलन केवळ विज्ञानाभिमुख दृष्टिकोन ठेवून आणि शुद्ध आचरणानेच मानवाचा विकास होऊ शकतो, या बाबांच्या शिकवणीचा बैठकीत पुनरुच्चार करण्यात आला. शिस्त आणि एकता सेवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने समाजकार्य कसे करावे यावर मार्गदर्शन चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामूजी शेंडे, उद्घाटक रामूजी भोयर, प्रमुख पाहुणे मार्गदर्शक रवी कारेमोरे, कार्यक्रमाचे आयोजन बाबूलालजी वाणी यांनी केले. तर यावेळी प्रामुख्याने उपस्थित डॉक्टर जितेंद्र मानकर, कैलास सोमनाथे, गिरीधर ठाकरे, पांडेजी, एकनाथ लुटे, अर्जुन फटिंग, सामदेव समरीत, सदानंद अवझे, सुभाष हटवार, राजेंद्र कारेमोरे, शंकर कारेमोरे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश चौधरी यांनी केलं. समजू शकलो नाही. या मार्गाचे सेवक जर ह्या पद्धतीने वागत असेल तर नक्कीच आम्हाला या विषयावर बोलायला सुद्धा मागे पाहावं लागणार नाही. काय आम्ही शिकलो. मी म्हणतो मग काही जण माझ्या बोलण्यावर ऍडमिशन घेते. आम्ही आज बी अंधारात जीवन जगत आहोत. नाव घेणं शक्य घ्यावं वाटत नाही, पण कधी कधी प्रसंग सुद्धा समोर येते. आमच्या आरोग्यातला एक सेवक दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला. डॉक्टर साहेब पहा प्रसंग कोणत्या वेळेस काय बोलावं आणि भगवंत काय बोलून घेते. आमच्या आरोग्याचा एक सेवक दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला. त्याची पत्नी त्याच्यासोबत 3 दिवस झाले दवाखान्यामध्ये ऍडमिट होता. 4था दिवस तब्येत दुरुस्त झाली. डॉक्टर साहेबांना विचार पडला. डॉक्टर साहेबांनी विचारलं, अहो म्हणे तुमचे कोणी नातलग नाही का? पहा तुमचे कोणी नातलग नाही का? सांगितलं 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत. भेटीले कोणीच गेला नाही. घरच्या बलाढ्य धनवान व्यक्ती, घरच्या धनवान खाऊ शकत नाही, संपू शकत नाही.